प्रियानो प्रगटीकरण 3वा अध्याय 12 वचन, जो जय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा स्तंभ करील. पुन्हा एकदा वाचून दाखवत आहे, नीट ऐका. काय करील? स्तंभ करील. तो तेथून कधी बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव. आता माझ्या प्रियानो, जो यरूशलेम या जगामध्ये उतरणार आहे म्हणजे सरळ भाषेत नवीन पृथ्वी. त्या नवीन पृथ्वीमध्ये काय असणार आहे माझ्या प्रियानो? नगर असणार आहे, नगरी, नगर. कारण की हे खरं आहे, देश असेल तर नगर असणार. बरोबर आहे का? जजराने म्हणा, देश आहे तर नगर असणार. जर देश नसेल तर नगर नसणार. देश असेल तर नगर असणार. नवे यरूशलेम असेल तर नगर, नगरी, नगर असणार आहे माझ्या प्रियानो. लक्ष देऊन ऐका. आणि माझ्या प्रियानो, नगर असेल तर नगराला चालवणारा कोणतरी व्यक्ती असणार. बोला ना. नगर असेल तर नगराला चालवणारा कोणीतरी व्यक्ती असणार. आणि तिथं काही नगरसेवक नसणार. त्या नगरीत नगरसेवक नसणार बरं का, पंतप्रधान नसणार. त्या नगरीला, त्या नगराला चालवण्यासाठी देवबाप जो विजय मिळवतो त्या व्यक्तीला नेमणार आहे. कोणाला नेमणार आहे? माझ्याकडे लक्ष द्या. कोणाला नेमणार आहे? जो विजय मिळवतो त्याला नेमणार आहे. जसं मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे, जो विजय मिळवतो त्याला देवबाप ते लोखंडी राजदंड देणार आहे. काय देणार आहे? शिकवलं का नाही मी तुम्हाला? लोहे के राजदंड, लोहे का राजदंड. राज्य करने के लिए. कहां पे राज्य करेंगे? यही नगर पे. जे आधी शिकलोय ना आपण. बोला ना. काय एवढं सिरियस का बरं? मग येतील आले का? फिनरल मध्ये आलो का? चर्च मध्ये आहे ना. चर्च मध्ये असलं की जरासा आवाज काढा, नाहीतर मला वाटेल तुम्ही कुठे आले. पुढचा शब्द तुम्हाला कळाला. आणि नगर असेल तर त्या नगरात असं आपण मोकळा असणार नाही बरं का. भले इथं तुम्हाला कोणी नगरसेवक बनवू द्या, नाही तर नको बनवू द्या. इथं राज्य करू दे किंवा नको करू द्या, हरकत नाही. तिथं राज्य करणार आहे. त्या नगरात यरूशलेम, नगरात यरूशलेमचा आतमध्ये जे नगर ठरवण्यात येईल त्या नगरात आपण राज्य करणार आहे. आणि म्हणून देवाने वचनात सांगितलेलं आहे, तुला मी राजदंड देईल, तुला मी पांढरे काय देईल? खडा देईल. कळाला का? पांढरे काय? खडा देईल. आणि तुला मी पवित्र वस्त्र देईल. त्या नगरात फिरत असताना पवित्र वस्त्र तुमच्या आणि माझ्या शरीरात असणार आहे. किती लोकांना कळत आहे? हा, बरोबर आहे का? अजून एकदा तुम्हाला आठवण करतो. 3वा अध्याय 5 वचन काढा. 3वा अध्याय 5 वचन द्या. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे घालून, काय घालून? शुभ्र वस्त्रे घालून, है ना, शुभ्र वस्त्रे परिधान केलेलं होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणार नाही आणि माझ्या पितासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. किती लोकांना कळालं? नगर असेल, नगर असेल तर लोक पण असणार. बिगर नगराचं, बिगर लोकांचं नगर होतच नाही, होय किंवा नाही? बिगर लोकांचं नगर असेल तर तिथे पशु प्राणी असतील. काय असतील? पशु प्राणी. आणि आपण काय पशु प्राणी नाहीये ना. आपण माणूस आहोत, देवाने निवडलेले लोक, होय किंवा नाही? आणि म्हणून माझ्या प्रियानो, तुम्ही जर आज ऐकत आहात की नवे यरूशलेम आणि नगर, हे सगळ्या जे गोष्टी आहे ना माझ्या प्रियानो, हे अशासाठी माझ्या प्रियानो देवबाप तुमच्या कानापर्यंत पोहोचवत आहे की तिथं राज्य करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज आहे. म्हणून आधीच देवबाप तुमचं आणि माझ्या तयारी करत आहे. बेटा तयार हो, विजय जीवन जग. कसे जीवन जग? विजय जीवन जग.
काही लोकांना वाटत असेल, पास्टर मी खूप विजय जीवन जगतो ना, रोज प्रार्थना करतो 2-2 तास. आता कोण करतो मला माहिती, कोण करत असेल का? ते प्रार्थना करण्याला विजय जीवन म्हणत नाही प्रियानो. काही लोक म्हणत असेल, पास्टर मी रोज भूते काढतो. काय काढतो? भूत काढतो, भूते काढतो, अनेक भूत काढले, भूते काढले, त्याला विजय जीवन म्हणत नाही. पास्टर मी भविष्यवाणी करतो, त्याला विजय जीवन म्हणत नाही प्रियानो. विजय जीवन कशाला म्हणतात हे लक्ष देऊन ऐकून घ्या. विजयी जीवन त्याला म्हणतात जो ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदलले, ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदललेला आहे. मला येशू ख्रिस्त एकदा बायबल मध्ये काय म्हणाले, तुम्ही माझ्या नावाने भूते काढले, भविष्यवाणी केल्या, तरी एक दिवस येईल मी तुम्हाला ओळखणार. देव काय म्हणतो, मी तुम्हाला ओळखणार नाही. मग भूते काढून, भविष्यवाणी करून, 2-2 तास प्रार्थना करून, चर्च मध्ये येऊन वचन ऐकून, किंवा पास्टर लोकांनी देखील वचन सांगून, पास्टर लोकांनी भविष्यवाणी करून, भूते काढून सुद्धाही देव म्हणत आहे मी तुला ओळखत नाही. त्या पवित्र नगरीत जाण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी देवाला देखील माझ्या प्रियानो आपलं ओळख पाहिजे, किंवा आपल्याला देवाची ओळख पाहिजे. कळालं का? आणि ओळख काय आहे? आज बिलीव्हर्स लोकांचं, ख्रिस्ती लोकांचं, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं ओळख काय आहे? नुसतं बायबल घेऊन फिरायचं म्हणजे माझं ओळख आहे देवाला, असं आहे का? बोला बोला बोला. तुम्ही रोज बायबल घेऊन फिरा, नाही तर नको फिरू. देवाला काही घेणं देणं नाहीये. देवाला तुमचा ओळख असं करून देवाला कळेल की पटेल की तुम्ही माझ्या स्वभावामध्ये बदललेत का, तुमच्या मध्ये माझा स्वभाव आहे का. तुम्ही रोज बायबल किती तास वाचताय याच्यावर तुमचं ओळख नाहीये, याच्यावर तुमचं विजय जीवन नाहीये. बायबल वाचण्याच्या विरोधात मी नाहीये, वाच, भरपूर वाच. भूते काढा, देव म्हटलं माझ्या नावाने तुम्ही भूते काढतो तेही काढा, पण हे ओळख नाही ना आपलं. मी भूत काढलं म्हणजे माझ्या ओळख एका देवानी देव मला ओळखतो असं आहे का? देव म्हणतो हे तर माझ्या नावाचं कमाल आहे. देव काय म्हणतो, तू जर भूत काढत आहे ते तर माझं नावाचं कमाल आहे, तुझं काय? होय किंवा नाही? ते माझ्या नावाचं कमाल आहे, तू काय केलं? ते माझ्या गौरवासाठी मी भूत काढून घेतलं. येशूच्या नावाने भूतही थरथर कापते. विजयी जीवन जगण्यासाठी, विजयी जीवन प्राप्त करण्यासाठी प्रियांनो तुम्हाला आणि मला देवाचं स्वभावामध्ये बदलावा लागणार आहे. येशू प्रेम करायचं, तुम्ही प्रेम करताय का? येशू शत्रूवर येशूने प्रेम केलं, तुम्ही शत्रूवर प्रेम करताय का? रोज शत्रूला बघून तुम्ही तुमचा किंवा माझा जनावरांचा स्वभाव निर्माण होतोय. जनावरांचा स्वभाव कसा असतो? जनावर नाही माहिती पास्टर कसं असतं ते, पण तुम्ही सांगा. बोला हालेलुया. देवाने क्षमा केली, तुम्ही क्षमा करताय का? हळूहळू बोलतो मी, तुम्हाला अजून तुमच्या डोक्यात बसू द्या, हरकत नाही. काय घोड्यावर बसून कुठं नाही जायचं आपल्याला. काय आहे तुमचं आणि माझं ओळख सांगा ना. एवढं वर्ष झालंय देवामध्ये चालतोय, ओळख काय? नाही पास्टर 2 तास गुडघे टेकतो, ते तुझं ओळख नाहीये बेटा, ते तुझं ओळख नाहीये. ओळख काय आहे मग? प्रमाण काय आहे? ख्रिस्ताचा स्वभाव तुमचं आणि माझ्यामध्ये आलाय का? ते तुमचं ओळख आहे देवासमोर, ते तुमचं ओळख आहे. नाहीतर वर्षानुवर्ष चर्चला जा, स्वभाव नाही बदललं, बोलणं नाही बदललं, विचार नाही बदललं, क्रोध नाही बदललं, राग नाही बदललं, खोटाडेपणा नाही बदललं. हालेलुया. एखादा व्यक्ती बिलीव्हर्स आहे, त्याचं ओळख काय आहे?
देव त्याला ओळखावा, किंवा एखादा बिलीवर एखादा व्यक्ती बिलीवर्स आहे, तो विश्वासू आहे, तो देवाचा माणूस आहे, त्याचं ओळख काय हे पण कळलं पाहिजे ना. एक दिवशी मी खूप सांगेल तुम्हाला ओळख बद्दल, माझा तो विषय नाही, पण थोडक्यात मी तुम्हाला आज सांगत आहे. कळालं? मी बिलीवर्स आहे, जर समोरच्याला मी बिलीवर्स आहे ते पटावं, तर माझ्या स्वभावावरून त्याला पटलं पाहिजे, हा देवाचा माणूस आहे, हा देवाचा माणूस आहे, हा प्रेम करतो इतरांवर, लोकांवर हा प्रीती करतो, लोकांसंगती प्रेमाने बोलतो, हा नम्र आहे, याच्यात राग नाहीये, हा प्रेमाळू आहे, तरच लोक म्हणतील हा व्यक्ती देवाचा व्यक्ती आहे, हा माणूस देवाचा व्यक्ती, देवाचा माणूस आहे. देव माणूस म्हणतो ना आपण, देव माणूस आहे. काय बाबा, देव माणूस येतो कशावर? देवाचा स्वभाव आहे का त्याच्यामध्ये? का उगाच देव माणूस व्हायचं आणि फिरायचं? बोला ना. देवाचा माणूस किंवा आपला ओळख देवा सांगते, किंवा आपण विजयी जीवन जगत असताना काहीतरी ओळख लागेल ना. स्वर्गाच्या राज्यात आपण जाऊ, नवे यरुशलेम मध्ये आपण प्रवेश करणार आहोत, किंवा नवीन यरुशलेम आपलं ठाई या जगामध्ये उतरणार आहे. नवे यरुशलेम, त्यात आपण वस्ती करून राहणार आहे, त्यात नगर असणार आहे, त्या नगरीला नाव असणार आहे. आता काय नाव असणार आहे मास्टर, ते मला विचारू नका, कारण की बायबल मध्ये लिहिलेलं नाही. नवे नाव असणार आहे नगरीला, नगर, त्याला कोणी म्हणतील पास्टर मला तर सवय झाला पिंपरीत राहिला, पिंपरी नाव असणार का त्या नगरात? नाही माहिती मला काय असणार. पिंपरी नगरपेक्षाही उत्तम नगर नाव असणार आहे, हे मात्र खात्री आहे. हालेलुया. जे नगर काय म्हणतात, एदेन बाग सारखं त्यापेक्षा चांगला उत्तम असेल, मी तर असं म्हणतो प्रियानो. आमेन. आणि म्हणून वचनात लिहिल्याप्रमाणे माझ्या प्रियानो, तुमचा आणि माझा ओळख त्या नवे यरुशलेम मध्ये आणि त्यात जे काही नगर दे बापा तुम्हाला आणि मला देणार आहे, त्यात राज्य करण्यासाठी तुमच्याकडे आहे तरी काय? मागच्या रविवारी पण मागच्या मंगळवारी पण मी तुम्हाला शिकवलं, नवीन यरुशलेम, त्या नवीन जे नगर देवबापा आपल्याला देणार आहे, त्या नगरमध्ये देवबापा आपला अधिकारी ठरवणार आहे. त्यातला अधिकार मिळवण्यासाठी, अधिकारी होण्यासाठी माझ्या प्रियांनो, तुमचं आणि माझं किंवा तुम्ही आणि मी तिथं त्या नगर किंवा त्या नगरात घर बांधण्यासाठी मटेरियल पाठवलंय का? शिकवलं का नाही? होते का नाही? मंगळवार जे लोक होते त्यांना माहिती. पुन्हा एकदा वाचा बरं, 3वा अध्याय 12 वचन. तो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन, तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव म्हणजे माझ्या देवाचे नगरी आणि हिचे नाव म्हटलेला, नगरीला नगरला नाव असणारा. कळाला का? जे नवे यरुशलेम उतरणं आहे त्यात काय असणार आहे? बोला, नगर, नगरी. नगरीला काय असणार आहे? नवे नाव. कळाला का? आणि नवे नाव असणार आहे प्रियांनो. आणि माझ्या प्रियांनो, जर नवे नगर आहे, नगरी आहे, नगर आहे, तर नगरात लोक असणार. पुन्हा एकदा रिपीट करतो, नगर म्हटलं की लोक असणार. कोणते लोक असणार? देवाचे लोक, ज्याने विजय मिळवले आहे ना. देव म्हणाला, मी तुला स्वर्गात नाही का अधिकार देईल, स्वर्गात मी तुला अधिकार देईल. तू काय करशील? पवित्र वस्त्र घालून तू काय करशील? त्या नगरावर राज्य करशील, आणि लोखंडी राजदंड घेऊन. काय घेऊन? राजदंड घेऊन तू राज्य करणार आहे. स्वर्गात पण आपण राज्य करणार आहे. आपल्याला देव बाप्पा एक अधिकारी, एक पोस्ट वर देव बाप्पा आपल्याला ठेवणार आहे. पण तोच पोस्ट मध्ये, चांगलं पोस्ट मध्ये राहील, ज्यांनी या जगामध्ये भरपूर देवासाठी करून गेलेला आहे. नाहीतर बस मग असं स्वर्गात पण कोणतरी दुसरं शासन तुमच्यावर अधिकार चालवणार. तिकडं नाही जायचं, पलीकडे जाऊ नको, ते दुसऱ्यांचं नगर आहे, तुझ्याच नगरात तू बस. कळत आहे का? हाय का नाही?
असंच असणार आहे. नवे यरुशलेम म्हटलं की नगर असणार आहे, नगर म्हटलं की लोक असणार आहे, लोक म्हटलं की अधिकारी कोणीतरी देव बाप्पा त्या ठिकाणी नेमणार आहे. हालेलुया. आज आपल्याकडे नगर आहे, नगरसेवक आहे का नाही? आहे ना. तसंच स्वर्गीय नगरात पण देव बाप्पा कोणीतरी एक अधिकारी व्यक्ती नेमणार आहे. तर तुम्हाला अधिकारी व्हायचं का साधं असं जाऊन बसायचं ऑडियन्स सारखं, तर ते तुम्ही ठरवा. नाही पास्टर मला पण काहीतरी अधिकार पाहिजे स्वर्गात, तर विजयी जीवन जगा. विजयी जीवन जगण्यासाठी स्वर्गात जे नवीन नगर देव बाप्पा त्या ठिकाणी तुम्हाला नगर देणार आहे, त्या नगरात आपण राहणार आहोत. त्या नगरात राहण्यासाठी मटेरियल पाठवा. पुन्हा एकदा सांगतो, मटेरियल पाठवा. मटेरियल काय आहे पास्टर? रोजच्या जीवनात पवित्र जीवन जगलोय का? रोज तुम्ही तासभर प्रार्थना करून एक भिंताला लागणारा मटेरियल थोडंफार इट तुम्ही पाठवताय का? लोखंड पाठवताय का? आत्मिक, बरं का, आत्मिक, शारीरिक नाही. तर उद्या अंतर तुम्ही लोखंड आणि म्हणतात पाठवा पास्टर तुम्ही स्वर्गात. आत्मिक काय काय केलं चर्च साठी? कुठेतरी चांगलं काम केलंय का? कधी कधी काही लोकांना म्हणतो मी चर्चचं थोडं काम करून द्या ना, जरा डेंटिंग पेंटिंग करून द्या. नेमकं त्याच दिवशी लोक आजारी पडतात. नाही कळालं. कधी काही लोकांना चर्चचं काम सांगितलं ना, बहाणा खूप असतो, हेही मी पाहिलेलं आहे. मग मटेरियल कुठे? स्वर्गात. घर कसं बांधणार आहोत? म्हणून माझ्या प्रियानो, जेव्हा देवाचा माणूस म्हणतोय की देवाच्या मंदिरासाठी काहीतरी करा, तेव्हा पटकन सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, बरं का. मटेरियल तिथं जमा होतोय. इथं आपण जे काय करतोय ना, तिथे जमा केलं जात आहे. म्हणून कधी पण चर्चचं काम म्हटलं ना प्रियानो, करत राहा. जसं होईल तसं करा. नाही पटलं, जेवढा होईल तेवढा करा. चर्चचा विषय आला ना, काहीतरी करत राहा चर्च साठी. कधी काही कोणतं काम सांगितलं, कधी काही थोडंफार चर्च साठी मदत सांगितलं, किंवा तुम्ही जे काही पेरत आहात, कोणी दान पेरत आहे, कोणी दशमांश पेरत आहे, रेग्युलर देत आहे, हे वरती तुमचं मटेरियल जमा होत आहे. तुमचं घर देवावर बांधत आहे. तुम्ही किती मटेरियल पाठवले त्याप्रमाणे घर बनणार आहे. तुम्ही जास्त पाठवले, जास्त मोठं लक्झरी काय म्हणतात त्याला, फ्लॅट आहे ना, देवबाप्पा जमा करून बनवणार आहे. तुम्ही जर 6x6 मटेरियल पाठवलं, देवबाप म्हणे एवढंच पाठवलं होतं, 6x6 3x3 आणि अजून कमी पडलं तिथं तुम्हाला जागा पण भेटणार नाही. जे पाठवलंय त्याच्यावरच बस, एक विट्यावर बस, तेवढंच आयुष्यभर बसून राहा. खरं आहे ना. आज आपल्याला कळतं का नाही, मला मोठं घर बनवायचं तर मोठं मटेरियल जमा करतो का नाही? बंगला बांधायचं, बंगलाला लागण्यासाठी तेवढंच मटेरियल आणावं लागेल ना. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जे काही देव म्हणत आहे प्रगटीकरणाद्वारे की नवीन नगरी त्या ठिकाणी असणार आहे, त्या नगराला नाव असणार आहे, नवीन नाव, तर त्या नगरासाठी आपण काय काय करत आहोत त्याबद्दल आपण काय करावे? चिंता करावी. बरोबर आहे का? आणि म्हणून माझ्या प्रियांनो, नगर म्हटलं की त्या ठिकाणी लोक असणार, लोक म्हटले की राज्य करणारा कोणीतरी असणार. राज्य करत असताना माझ्या प्रियांनो सगळं वस्तू गोष्टी त्या ठिकाणी असणार आहे. असणार का नाही? नगर म्हटलं की नगर असंच असतं का? नगरात पाणी असणार, बरोबर आहे का नाही? नगरात झाडं असणार, फुले असणार, फुल असणार, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून माझ्या प्रियांनो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, त्या नगरामध्ये, त्या यरुशलेम मध्ये, नवीन पृथ्वीमध्ये माझ्या प्रियांनो 12 प्रकारचं झाडे पण आहे, जे 12 महिने फळ देत राहणारे. आता नगर म्हटलं की झाडे असणार, झाडं असणार का नाही? असणार ना. देश म्हटलं की देशामध्ये झाडं असणार, पाणी असणार. नगर म्हटलं की नगरामध्ये पण असतात का नाही? आणि म्हणून देवाने म्हटलेलं आहे, त्या नवीन नगरामध्ये देवबाप काय करणार आहे? 12 प्रकारचं झाडं लावलेलं आहे, फुलं पण आहे, भरपूर काय काय तुम्हाला लागेल ते सगळं गोष्टी त्या ठिकाणी आहे. काळजी करू नका, इकडचं पेक्षा चांगलं नगर आहे तिकडं.
आणि म्हणून स्वर्गीय देशाबद्दल नवे येरुशलेम मध्ये नवे नगर जे काही देवबाप आपल्याला देणार आहे, त्या नगरासाठी, त्या नगरात आपलं घर असावं म्हणून आपण काय करत आहोत, काय काय केलंय, काय काय साठा साठवून वरती पाठवलेलं आहे मला माहित नाही. कळालं का? आणि म्हणून विजयी जीवन जगण्यासाठी माझ्या प्रियानो खात्रीने तुम्ही वचनाचं ओळख करून घ्या. वचनाचं ओळख करत असताना देवाने तुम्हाला ओळखावं, तुमचं ओळख देवाला पटावा. म्हणून माझ्या प्रियांनो नुसतं चर्च मध्ये येणं हा आपला ओळख नाहीये. कळाला? नाही मी 2 तास बायबल वाचतो, अख्खा बायबल पास्टर तुमच्यापेक्षा जास्त माझ्या बायहाट आहे, तोंडपाठ आहे मला, मग काय करू? तुमच्यापेक्षा जास्त भूते काढलेत आम्ही, मग काय करू? कळत आहे का? हे सगळं करून देवबापा तुम्हाला ओळखणार नाही ना. तुम्ही भूते काढले, तुम्ही भविष्यवाणी केली, तुम्ही चर्चला बसले. पुन्हा एकदा रिपीट करतो चल. ते हे सगळं करून देवबाप तुम्हाला ओळखणार नाही ना. कशावरून आपला ओळख आहे? काय शिकवलं मी? देवाचा स्वभाव. देव तुम्हाला ओळखावे कशावरून? भूत काढल्यात देवबाप ओळखणार आहे का? नाही. बायबल वाचतो ओळखणार आहे का? नाही माझ्या प्रियांनो, नाही. चर्चला येऊन बसलो ओळखणार आहे का? दर क्रिसमसला जातो तो ओळखणार आहे का? उत्तर तर द्या. दर महिन्याला दशमास देतो पास्टर मी, देवबाप नक्की मला ओळखतो. तुमच्या दशमासाने तुमचं ओळख नाहीये, तुमच्या दानाने तुमचं ओळख नाहीये. माझ्या दानाने, माझ्या दशमासाने, माझं देण्याने, माझ्या इथं थांबण्याने देवाचं ओळख नाहीये. माझं आणि देवाचं ओळख असं वरून आहे, माझा स्वभाव देवाचा स्वभाव मध्ये बदल नाही, तेवढंच बस. माझा स्वभाव देवाच्या सारखा स्वभाव आहे का? देव नम्र आहे, मी नम्र आहे का? देव प्रेम करतो, मी प्रेम करतोय का? देव क्षमा करतो, मी क्षमा करतोय का? देव सत्य बोलतो, मी सत्य बोलतोय का? बोला. देवाने आजारी लोकांना बरं केलंय, मी बरं करतोय का? करतो. करून सुद्धा देवबाप ओळखत नाही मला. पण तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव असणं खूप गरजेचं आहे. हेच आपलं ओळख आहे बरं का. आणि हीच ओळख तुम्हाला त्या पवित्र नगरात घेऊन जाणार आहे. नाहीतर भूल जाओ. बोलो प्रभुजी करने वाले स्वर्ग में. मी देव करतो, मी देव माणूस आहे. देव माणूस होण्यासाठी मी देवासारखंच वस्त्र घालतो, देवाला आवडेल त्या कलरचं घालतो. काही फायदा नाही प्रियांनो. आणि एखादा व्यक्ती देवाचा व्यक्ती आहे हे कसं करून? स्वभावावरून. सगळेजण देवाचा व्यक्ती नसतात. चर्च मध्ये जाणारे सगळे देवाचे लोक नसतात. कळत आहे का? ओळखून घ्या तुम्ही पण. ओळखा की समोरचा व्यक्ती देवाचा व्यक्ती आहे का? कशावरून? पहिचान काय आहे? ओळख काय आहे त्याचा देवाचा माणूस म्हणून? सत्याने चालतोय का? देवाचा स्वभाव त्याच्यात आहे का? नम्रतेने वागतोय का? माणूस आहे, एका टाइम राग येतो, चुकतो, होऊन जातो. पण अख्खा त्याच्यात सैतानी स्वभावच भरलेला आयुष्यभर, तर त्याला काय देव माणूस म्हणावे? हॅलो. आयुष्यभर त्याचा जनावराचा स्वभाव आहे, तो काय देव माणूस आहे का? तो काय बिलिव्हर्स आहे का? पवित्र नगरात कसं काय प्रवेश करणार आपण? तुम्हाला माहितीये एदेन बागेत जेव्हा देवाने आदम आणि हवाला बनवलं, तर देव म्हटलं होतं फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाक. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 3वा अध्याय 8वं वचन कुठलं असेल? प्रगती नगर उत्पत्तीमध्ये जाऊ. 3वा अध्याय 8वं वचन.
बोला ना आमेन. आमेन. माझ्या प्रियानो, या ठिकाणी लिहिलेलं आहे देव काय करायचं त्या बागेत. बोला ना फिरायचं. बोला बोला पुन्हा एकदा. का फिरायचं? का देवाला स्वर्ग नव्हता का? तो स्वर्गात राहणार देव एदेन बागेत काय करत होता? माझा असा विश्वास आहे, असं प्रकटीकरण आहे की नक्की माझ्या प्रियानो, देवाने आदमाला जे वचन दिलं होतं का, ते वचनाचं पालन करत आहे, ते पाण्यासाठी फिरत असेल. कळत आहे का? त्याच्या आधी जेव्हा देवाने आदमाला हवाला बनवलं, काय आज्ञा दिलं? फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका. चला, मी देव आहे, मी स्वर्गात राहणार देव आहे, मी चाललो स्वर्गात. देव स्वर्गात राहायचं, फिरायला खाली उतरायचं. आणि ज्या ठिकाणी तो फिरायचा त्या ठिकाणी त्यांनी बनवलेला व्यक्ती, त्याचा हस्तकला, बरोबर आहे, हाताचं कृती कार्य त्या ठिकाणी त्या बागेत, एदेन बागेत होतं. त्या ठिकाणी पहिलं माणसाला, पुरुषाला, स्त्रीला बनवलं देव. त्या ठिकाणी यायचं प्रिया. त्या ठिकाणी फिरण्याचं कारण काय असावं? देव नक्की, माझा विश्वास आहे, त्या आदमाकडे पाहत असेल. देवाने त्याला म्हटलं होतं पृथ्वी व्यापून टाका, फळद्रूप व्हा. हा फळद्रूप होतोय का? हा पृथ्वी व्यापून टाकत आहे का? पृथ्वीवर राज्य करत आहे का? हा फळद्रूप होत आहे का? नक्की हे पाण्यासाठी देवबाप उतरत असेल. आणि बरोबर आहे, तुम्ही आज एक गाडी, एक कार तुम्ही जर आणलो नवीन, तर त्या कारकडे तुम्ही काय करता? रोज सकाळी उठून बघता, माझं कार जिथं लावलंय नीट आहे का? हा कोणी काच नाही फोडले? किती काळजी घेता आपल्या वस्तूचं? पाहतो का नाही रोज? तुम्ही असं म्हणता का वर्षात एकदा बघू ते कार आहे का नाही का? नसेल मरू द्या, राहू दे, जाऊ द्या. किती अपार प्रेम करतो आपल्या वस्तूवर. देव करत नसेल का? मग आपण जसं बघतो रोज नवीन कार आहे बरं का, आता फिरायचं या कार मध्ये बसून, नवीन गाडी आहे बरं का, बरोबर आहे का? लक्ष देतो का नाही? मग हेच कारण 100% असावं की देवबाप पण येऊन आदमाला बघत असेल, फलद्रूप आहे का, वाढत आहेस का, आज्ञेमध्ये आहेस का. आदम म्हणत असेल, प्रभू दिवसभर मी बागेत फिरून 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 थकलो. मग देव बोलत असेल, बस स्टडी देतो तुला, माझं ज्ञान देतो तुला, माझा बुद्धी देतो तुला. आज तुम्ही आणि मी थकल्यानंतर, दिवसभर काम केल्यानंतर कमीत कमी संध्याकाळी देवापर्यंत तर पोहोचाव. हॅलो, देवाला माहिती आहे ना तुम्ही थकलेले आहात. कष्ट करून करून देव न करो तुमच्या डोक्यात काहीतरी भलताच गोष्टी शिरलेला असेल. देव म्हणतो, ये ना माझ्याकडे, मी काढील ना, मी काढील, माझ्याकडे ये ना. तसंच देव पण माझ्या प्रियानं त्या ठिकाणी रोज यायचं. तो देवबाप जो आहे तो वेळ काळ बघायचा नाही, तो ऋतू बघायचा नाही. कोणतं ऋतूत उतरलं होतं? वाचा पुन्हा एकदा. हा म्हणजे बोला ना, गार वातावरण होतं, थंडीचं काळ. कळाला का? एकच शब्द लिहिलेला आहे, त्याचा आधी रोज येणं जाणं होतं देवाचं, रोज यायचं बघायचं. पण एक काळ असं लिहिलेलं आहे जिथं काय लिहिलेलं आहे? परत एकदा, शिळोप्याचा वारा म्हणजे काय? गार वारा. हिंदीमध्ये काय लिहिलंय? दिन के. आता कळाला? मागचं लोकांना कळाला का? बोलो, दिन के ठंडे समय में, दिन में एक बार उतरता था क्या नहीं? ठंडे समय में, ठंडी का सीजन था. कौन सा सीजन था? कोणता काळ होता? थंडीचं काळ. तो देव आहे, त्याला काय थंडी काय, उन्हाळा काय, पावसाळा काय, तो देव आहे. हालेलुया. आपल्याला ऋतूचं काळजी असतो, ते पावसाचा काळ आहे ना. नाही जायचं चर्चला, पाऊस भरपूर, उन्हाळा आहे, लय ऊन होतो. रविवार तर लय घामाघाम झालं होतं इथं. आम्ही थोडं कमीच होते रविवारी, पण लोक
लोकांना वाटत असेल अरे उन्हाळ्याचा दिवस आहे, लई गरम होतो चर्च मध्ये, जावं मग एसीचं चर्चला जाऊन बस जिथे एसी लावलं. असं आहे का आपलं जीवन? नाही ना. उन्हाळा असू द्या, त्यानंतर काय पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, जिथं मला देवाने ठेवलेलं. पवित्र सिस्टरने साक्ष दिलेत रविवारी, काय बोलल्या? देवाने मला जीसस चर्च मध्ये ठेवलेलं आहे, मी चर्च मध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. आनंदाच्या गोष्टी आहे. शेवटपर्यंत आपला आपला वायदा आपण निघूया. बरोबर आहे का नाही? आपण चर्च संगती करार करत नाही. कोणा संगती करार करतो? म्हणा की जरा देवासंगती. इथं बोललो की आपण देवासंगती बोललो, इथं बोललं की देवासंगती बोललो. देवाचा आत्मा आहे, देव पाहत आहे. मग देव जेव्हा माझ्या प्रियानो त्या ठिकाणी एदेन बागेत उतरायचं, का उतरायचं, का यायचं देव? नक्की माझ्या प्रियानो, माझ्या हाताने बनवलेला व्यक्ती, माझा काय म्हणतात त्याला, निर्माण है ना, माझं मी जे निर्मिती केलं, माझं निर्मिती कसं आहे, काय आहे? आदम फळद्रूप होत आहेस का? हे पाहण्यासाठी देव उतरायचं. आणि नेमकं ज्या दिवशी, शेवटच्या दिवशी एदेन बागेत देव उतरलं, त्या दिवशी नेमका माझ्या प्रियानो आदम आणि हवा पापेत सापडले. कशात सापडले? पापात सापडले. हे जे वचन लिहिलेलं आहे ना, 8वं वचन, हीच ती वेळ होती किंवा हीच तो दिवस होता की आदम आणि देवाचं शेवटचा वार्तालाप. काय म्हणा ना जरा, माणसांमध्ये, आदम आणि हवामध्ये आणि देवामध्ये हा शेवटचा दिवस, शेवटचा दिवस. देव म्हटलं आदम कुठं आहेस? आदम म्हटलं मी पाप करून लपला. असं पाप केलंस का? आता पुढचा श्राप भोगायला तयार राहा. पुढचा श्राप याच दिवशी झालेला आहे, ज्या दिवशी देव शिळोपायाचा वारा सोडताना देव उतरलं होतं. त्याच दिवस, तोच दिवस, त्याच दिवशी आदम आणि हवाचं नातं कट. काय काय बोललो मी? बोला ना, कट. बोला कट. म्हणून जोपर्यंत देव आपल्याकडे बघत आहे, जोपर्यंत देव आपल्याकडे येत आहे, बोलत आहे, देवाला प्रतिसाद देऊया, देवासंगती राहूया. एका दिवशी देवाप्पा पण पत्ता कट करील. काय करील? जोराने म्हणा. मागच्या लोकांनी सांगा, बोलती बंद झालं वाटतं. बोला पत्ता कट. कोणा संगती? देवा संगती आणि देवाच्या माणसा संगती पत्ता कट. जेव्हा पत्ता कट होईल तेव्हा नवे यरुशलेमच्या कल्पना, स्वप्न पाहणं सोडून द्या. हालेलुया. जोपर्यंत आदमामध्ये देवाची ओळख होता, तोपर्यंत देव त्याला ओळखत होता. आदमाचा ओळख कशावरून? देवाचं स्वभावावरून. होता का? होतं. होतं का नाही? होता ना. स्वभाव कोणाचा घेऊन फिरत होता? बोला बोला, देवाचा. स्वभाव देवाचा संपला, देवासंगती नातं संपलं. स्वभाव देवाचा निघून गेला, आदत स्वभाव, देवासंगती नातं संपलं. कोणी म्हणेल का 100% बरोबर आहे? 100% बरोबर. 100, 101%, 100,000% पुढं, करोडो टक्के पुढं 100% माझं प्रियानो सत्य आहे. स्वभाव देवासारखा नाहीये तर विसरून जा की मी बिलीव्हर्स आहे. विसरून जा की मी पुढच्या सांगा. विसरून जा. स्वभाव देवासारखा नसेल तर विसरून जा. मी बिलीव्हर्स आहे, मी चर्च मध्ये जाणार आहे, मी हालेलुया बोलणार आहे, मी प्रेज द लॉर्ड करणार आहे, हे विसरून जा. कळालं का? देव तर म्हणत आहे मी तुला त्या पवित्र नगरात नाही, त्या पवित्र नगरात जाण्यासाठी तुमच्या मध्ये देवाचा स्वभाव आहे का?
देव बघतो, देव पाहतो, फळद्रूप व्हा. म्हणून त्या अंजिराच्या झाडाला फळ पाहिला नाही, देवाने शाप दिलं. काय दिलं? शाप दिलं. आदमाकडे कोणत्या दृष्टीने देव पाहत होता? फळ देतोस का? रोजचं फळ माझ्यापर्यंत पोहोचत आहे का? विश्वासाचं फळ, माझ्या संगती चालणारा जे काही तुझ्या आतमध्ये विश्वास आहे, माझा स्तुती आराधना करणारा, भक्ती करणारा, नक्की त्या गार्डन मध्ये है ना, एडेन गार्डन मध्ये देव, आदम आणि हवा देवाचा भक्ती करत असतील. हे जे देवाचा भक्ती करणारा स्वभाव आहे ना, ते तुझ्यामध्ये आहे का? माझ्यामध्ये आहे का? तुमच्यामध्ये आहे का? हे जेव्हा देवाचा स्वभाव गेलं, जेव्हा सैतानी स्वभाव आपल्यामध्ये आलं, तेव्हा समजून जा आपण बिलिव्हर्स नाही. आणि तुम्ही असा विश्वास ठेवू नका की समोरचा व्यक्ती बिलिव्हर्स आहे. भले तो पास्टर असू द्या, भले तो लहान असू द्या, मोठा असू द्या, मोठे सेवक असू द्या, जर देवाचा स्वभाव त्याच्यामध्ये नाहीये ना, तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये देवाचा स्वभाव नाहीये, तर विसरून हे ओळखून जा की तो देवाचा माणूस नाहीये. हॅलो, तपास, स्वतः होऊन तपास. तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीकडे, पास्टर असू दे, साधारण व्यक्ती असू दे, नवीन बिलिव्हर्स असू दे, जुनं बिलिव्हर्स असू दे, त्याचा देवाचा स्वभाव आहे का हे तर अक्कल आहे ना आपल्याला. कशावरून ओळखणार की हा देवाचा माणूस आहे? स्वभाव. कशावरून ओळखणार हा बिलिव्हर्स आहे? पुढे सांगत जा. स्वभाव, बायबल मध्ये लिहिलेल्या वचनाचा स्वभाव, आदत, स्वभाव याच्याकडे आहे का? नसेल तर समजून जा. तो जो व्यक्ती आहे बिलिव्हर्स नाव घेऊन फिरणारा, तो नक्की, मी तर स्पष्ट भाषेत सांगेल, तो शैतान आहे. कोण आहे? ज्याचा देवाचा स्वभाव नाही तर तो कोण आहे? बोला ना. आणि सैतानी स्वभावाचा माणूस त्या नवे येरुशलेम मध्ये, नवीन नगरात जाऊ शकेल का? चर्च मध्ये पण जास्त दिवस टिकत नाही सैतानी स्वभावाचा माणूस. एक दिवस सैतानाला जावंच लागणार आहे. एक दिवस सैतानाला बरं का, ज्याचा सैतानी स्वभाव नाही टिकत. बोला आमेन. तुम्हाला कळत आहे का? कळतो पास्टर सगळं आम्हाला, तुमच्यापेक्षा जास्त कळतं आम्हाला. असू द्या, धन्यवाद तुम्हाला. जास्त कळलं नंतर स्वभाव देवासारखा आहे का? मी भूत काढलं, माझं ओळख आहे देवाला? नाहीये. मी चर्चला जातो, माझं ओळख नाहीये. कोण म्हणतो आहे? नाहीये. मी सांगतो नाहीये. स्वभावावरून देवाला तुमचं ओळख आहे. मग काय करायचं आजपासून? देवासारखा स्वभाव रोज प्रयत्न करा. प्रियानो, मी तुम्हाला सांगू द्या, तुमचं आहे ना, संपत्तीवर सैतानाचे डोळे नाही बरं. तुमच्या कामावर सैतानाचे डोळे नाहीये. तुमच्या परिवारावर सैतानाचे डोळे नाहीये. काहीतरी पवित्र आत्मा शिकवत आहे, शिकून घ्या. तुमच्या मुलांबाळांवर सैतानाचे डोळे नाहीये. एखाद्या व्यक्तीवर सैतानाचा डोळे जर असेल तर त्याला स्वर्गात जाण्यापासून त्याला वंचित करायचे. तुम्ही पैसे कमवा किंवा नको कमवा, तुमच्याकडे चांगलं घर आहे किंवा नको नाहीये, ते सैतानाला घेणं देणं नाहीये. सैतानाला घेणं देणं नाहीये. कळत आहे का? सैतान तुम्हाला तुमच्या स्वभावावर अटॅक करतो. कशावर? हॅलो, तो तुमच्या पैशावर अटॅक नाही करत. कळत आहे का? तो तुमच्या पैशावर अटॅक करत नाही माझ्या प्रिया. ते एक त्याचं ते करण्यात, ते त्याच्यावर जर नाही का एक असेल तर ते त्याचं काय म्हणतात, ते तुम्हाला स्वर्गापासून वंचित करणं. वंचित म्हणजे काय माहितीये का? काढणं है ना, लांब करणं, त्या गोष्टीपासून तुम्हाला काढणं. बरोबर आहे.
तर ते फक्त तुम्हाला तुमच्या संपत्तीचा कदाचित उपयोग करेल, नाही असं म्हणत नाही. पण डोळे सैतानाचा तुमच्या संपत्तीवर नाहीये, माझ्या पैशावर सैतानाचे डोळे नाहीये. तो उपयोग करू शकतो त्या गोष्टीचा. फक्त काय करू शकतो? सैतानाचे डोळे कशावर आहे तुम्हाला माहिती? ऐका, पुन्हा एकदा सांगतो, सैतानाचा डोळे तुम्हाला स्वर्गात जाऊ देऊ नये. स्वर्गात जाऊ न देण्यासाठी तुमच्या स्वभावावर तो अटॅक करा, तुमच्या पैशावर. 100% लिहून घ्या. पवित्र आत्मा काहीतरी बोलत आहे, पवित्र आत्मा काहीतरी शिकवत आहे, मी देखील शिकत आहे. कळालं? तो काय करणार? तुमच्या स्वभावावर अटॅक करणार. तुम्ही शांत स्वभावाचा आहे, एक दिवशी सैतान येईल. मग तुम्हाला कसं तुमच्या डोक्यात राग भरायचं ना, त्याच्यावर त्याचे डोळे असतात. कळालं का? डोळे कशावर आहेत सैतानाचा? तुमच्या स्वभावावर. तुम्ही आज जर प्रार्थनेला बसले ना, प्रभू मला तुझ्यासारखा स्वभावामध्ये बदल बरं का, 2 तास प्रार्थना करतो प्रभू. दुसऱ्या दिवशी सैतान म्हणला, अच्छा तुझ्याकडे कार आहे का? सैतान म्हणेल, तुझ्याकडे कार आहे का? सैतान, तुम्ही म्हणणार कदाचित म्हणा, हा माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे वस्तू आहे. मनातल्या मनात जर तुम्ही म्हणले, होय का? सैतान, तुझ्या कारवर माझे डोळे नाहीये, तुझ्या बँक बॅलन्सवर माझे डोळे नाहीये. तुझे म्हणालच ना देवाच्या चरणी बसून, देवा मला तुझ्या स्वभावामध्ये बदल, त्याकडे माझं लक्ष आहे. क्लिअर कट. तुझ्याकडे बंगला आहे, त्याच्यावर सैतानाचं नजर नाहीये ना. हॅलो, तुझ्याकडे 12 लेकरं आहेत, त्याच्यावर देखील सैतानाचा नजर नाहीये. तुझा पगार 1 लाख रुपये, किती आहे? सैतानाला काही घेण्यात येणार नाही. आता तुम्ही म्हणताल, पास्टर योबाच्या संपत्तीवर सैतानाने अटॅक केलं. योग पर्यंत पोहोचण्यासाठी संपत्तीचा लोकांचा उपयोग केला त्यांनी. नजर संपत्तीवर नव्हता, नजर योबावर होता. क्लिअर कट. काही लोकांना वाटत नाही संपत्ती आधी संपवलं, त्याचं संपत्ती वाऱ्यात उडून गेलं, त्याने उद्ध्वस्त केला, पशुप्राणी मारला. ते फक्त त्याने उपयोग केला. तो फक्त तुमच्याकडे जे पैसा आहे ना, तो एक साधन बनवतो. त्याला काय बनवतो? साधन म्हणजे काय? कळलं ना शब्द तुम्हाला? साधन म्हणजे पर्याय, जरिया, साधन. या व्यक्तीला देवापासून काढायचं म्हणजे काय करायचं? आधी याचा संपत्ती काढून घ्यायचं, मग या देवापासून बरोबर फिरेल, देवाला सोडून दे. हेच प्रयत्न केलता ना? केलता का नाही? देवापासून, देवाच्या स्वभावापासून योबाला सैतानाने वेगळं करू शकलं का? मला उत्तर द्या. बोला डायरेक्ट नाही. राहिलं ना देवाशक्ती शेवटपर्यंत. पण उपयोग कसं केलं? पशु प्राणींचं केलं, लोकांचं केलं, नोकरांचं केलं, मुला मुली त्यांच्या लेकरांचं केलं, किती त्याने केलं. पण नजर कुठं होतं? योबावर. उद्ध्वस्त करून कुठून सुरुवात केली? संपत्तीवर नजर नव्हता. कळाला? अजून फार मोठा संदेश आहे, कदाचित रविवारी मी सांगेलच. या रविवारी किती लोकांना कळालं? स्वभाव शेवटपर्यंत विसरू नका. स्वभाव. शैतानाचा नजर कशावर आहे? बोला ना. स्वभाव. तुमचं स्वभावावर. म्हणून प्रियानो, रोज देवासंगती नातं बांध. नवे यरूशलेम फार लवकर स्वर्गातून उतरताना देवबाप्पा तुमच्या नजरेत आणील, किंवा तोपर्यंत आपलं स्वर्गारोहण झालेलं असणार. स्वर्गारोहण जरी झालेलं असणार तर माझ्या प्रियानो, आपण त्या नगराबरोबर खाली येणार आहोत. कळालं? फिलाडेल्फिया मंडळी संगती बोलताना देव काय म्हणाला? जो विजयी मिळवेल त्याला मी स्वर्गाचा स्तंभ करेल. म्हणाला का नाही? बोलला का नाही? जो विजय मिळवतो त्याला मी नवे यरूशलेम, आणि नवे यरूशलेम म्हणजे नगर असणार आहे, त्या नगराला नवीन नाव असणार आहे, त्याच जागेवर ठेवणार.
त्या जागेवर जाण्यासाठी प्रियानं तुम्हाला विजय मिळवणं गरजेचं आहे, मटेरियलवर पाठवणं गरजेचं आहे, स्वभाव बदलणं खूप गरजेचं आहे. स्वभावावर मी तुम्हाला सांगेल बहुतेक रविवारी, चालेल का? सगळ्यांनी या स्वभावावर खूप मोठं ज्ञान, भरपूर आहे बायबल मध्ये, भरपूर आहे शिकण्यासारखं. काय काय किती किती मी तुम्हाला शिकवलेलं आहे, लक्षात आहे का नाही माहित नाही, पण मला असं वाटतंय काहीतरी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ऐका नाही